श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2024 वर्षाला नव्या उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे. नव्या वर्षाचा आनंद द्विगुणित करणारा नव्या वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. यंदा 15 जानेवारी रोजी मकर संक्रांती हा सण साजरा केला जाणार आहे. तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणत साजरा होणारा नववर्षाचा पहिला मुख्य सण म्हणजे मकर संक्रांती. सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हटलं जातं. महिला वर्गासाठी तर हा महत्त्वाचा आणि आवडता सण आहे. या दिवशी महिला साज शृंगार करतात आणि एकमेकांना हळदी कुंकू देतात. तसंच महिला वर्ग सौभाग्याचं लेणं म्हणून वाण वाटतात. एकमेकांना वाण देण्याची ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी, देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी, यासाठी काही चुका देखील आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत. या चुका जर आपल्याकडून कळत नकळतपणे झाल्या तर आपल्याला बरेचसे दोष लागू शकतात. या चुका 99% लोकांना माहिती नाहीत. म्हणूनच याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी मकर संक्रांतीला महिला वर्ग काळी साडी नेसतात. संक्रांतीला नव्या नवरीला काळी साडी आणि हलव्यांच्या दागिन्यांनी साज शृंगार करतात. ही एक परंपरा आहे. संक्रांतीच्या दिवशी काळी साडी नेसण्यामागे एक विशेष शास्त्रीय कारण सुद्धा आहे आणि तितकंच त्याला महत्त्व देखील आहे. पण यावर्षीची संक्रांत जी आहे ती काळा रंग परिधान करून आलेली आहे. त्यामुळे यंदा आपल्याला काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी कुठला तरी एक रंग वर्ज्य असतो, तर यावर्षी काळा रंग हा वर्ज्य आहे. तर काळ्या रंगाच्या साडीसोबतच आपल्याला काळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करायचे नाहीत. आणि त्यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे सुद्धा टाळायचे आहेत. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट, मकर संक्रांत म्हटलं की आपण सर्व महिला या दिवशी बांगड्या भरत असतो. यामुळे आपल्याला बांगड्या भरायच्या आहेत. पण ह्या बांगड्या कोणत्या रंगाच्या भरायच्या आहेत? बघा, बांगड्या भरत असताना विशिष्ट एका रंगाच्या बांगड्या भरल्याने आपल्याला सौभाग्य प्राप्ती होते. म्हणूनच हिरवा रंग जो आहे तो सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. म्हणून संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाच्याच बांगड्या भरायच्या आहेत. आणि या बांगड्या भरत असताना एका महत्त्वाच्या नियमाचं पालन करायचं आहे. जसं की तुम्ही जर एका हातामध्ये 6 बांगड्या भरल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये 7 बांगड्या भरायच्या. म्हणजेच एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक जास्तीची बांगडी भरायची आहे. पण चुकूनही दोन्ही हातामध्ये सारख्या बांगड्या भरायच्या नाहीत. म्हणजेच दोन्ही हातामध्ये तुम्हाला सारख्या बांगड्या भरायच्या नाहीत. त्यानंतरची तिसरी गोष्ट जी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी टाळायची आहे ते म्हणजे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी उपद्रवी अन्नाचं सेवन सुद्धा करायचं नाही. म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा लसण आपल्याला वर्ज्य करायचा आहे. कांदा लसणासोबतच मांसाहार सुद्धा आपल्याला टाळायचा आहे. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकीचं भाषण सुद्धा करायचं नाही. मोठ्या लोकांशी म्हणा किंवा इतर लोकांशी आपल्याला कुठलाही वाद घालायचा नाही, वाईट भाषा वापरायची नाही. कारण असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणासाठीही चुकीचे शब्द वापरू नयेत आणि कोणावरही रागावू नये. तिळगुळ घ्या गोड बोला असं वाक्य आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांना बोलत असतो. तर कोणासाठीही या दिवशी अपशब्द वापरू नयेत. असं केल्याने आपल्याला काही दोष आणि पाप सुद्धा लागत असतं. त्यानंतरची पुढची एक गोष्ट आपल्याला आवर्जून टाळायची आहे ती म्हणजे चुकूनही आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाही. आता तुम्ही म्हणाल की आता रविवार नाही, एकादशी नाही, मग तुळशीची पानं का तोडायची नाहीत? तर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस ही तोडली जात नाही. फक्त तुळसच नव्हे तर इतर झाडांची पानं सुद्धा तोडली जात नाहीत. या दिवशी झाडांची पानं तोडणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे आपल्याला झाडंही तोडायची नाहीत आणि झाडांची पाने देखील तोडायची नाहीत. यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी घरातील एखाद्या सदस्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल
तर त्याचं सेवन करायचं नाही. जसं की दारू, सिगारेट, गुटखा इत्यादीचं सेवन मकर संक्रांतीच्या दिवशी करायचं नाही. याचं सेवन आपल्याला आवर्जून टाळायचं आहे. तसंच आपल्याला जास्त मसालेदार पदार्थ यांचं सेवनसुद्धा करायचं नाही. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या अन्नाचं सेवन करायचं नाही. यामुळे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ करूनच आपल्याला चहा, कॉफी घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करायचं आहे. जेणेकरून आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता, आपल्याला काही दोष असतील आणि कळत-नकळतपणे आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील. यासाठीच तुम्हाला जर शक्य असेल तर पवित्र गंगेवरती स्नान करा आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ आणि थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. यामुळे तुम्हाला पवित्र गंगेवर स्नान केल्या इतकंच पुण्य प्राप्त होईल. तसेच तुम्हाला एक महत्त्वाची चूक टाळायची आहे, ती म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी कोणी तुमच्या घरी आलं, जसं की एखादा भिकारी असेल, साधू संत असतील, तर त्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर काळ्या तिळाचं दान करायचं आहे. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एखादी सवाष्ण स्त्री घरी आली तर तिला हळदी कुंकू नक्की लावा, कारण संक्रांत म्हटलं की हळदी कुंकू, तिळगुळ याला विशेष महत्त्व दिलं जातं. तर ह्याच त्या चुका आहेत ज्या आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी टाळायच्या आहेत, जेणेकरून मकर संक्रांतीच्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल. चला तर मग याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.